मोहोळमध्ये वॉर्ड क्रमांक 3चे जे हे थांबले, इलेक्शन थांबलं, त्याचं काय कारण नेमकं? मी संतोष जनरल सुरवशी. माझी घरची वार्ड क्रमांक 5मधनं माझी नगराध्यक्ष सरिता संतोष सुरवशींचा मिस्टर आहे मी. तर मोहोळमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की बाबांनो वार्ड क्रमांक 3मध्ये काय झालं आहे. तर लोकात असा मेसेज पोहोचतात की वार्ड क्रमांक 3मुळे मोहोळचं नगरपालिका इलेक्शन थांबले. लोकांनी असा संभ्रम निर्माण करून घेऊ नये की 2 तारखेला पूर्ण मोहोळ शहराचे आणि राज्याचे नगरपालिका इलेक्शन 100% होणार आहे. महत्त्वाचा विषय म्हणजे वार्ड क्रमांक 3. तर 3मध्ये फक्त रमेश बारसकर शिवसेना गटातनं म्हणजे ह्याच्यातनं काय म्हणते त्याला दोनशे आता एवढं बोलण्यापेक्षा मला त्याचा पक्ष पण आठवना साहेब. कारण मग 7-8 पक्ष त्यानं बदलला. त्यामुळे त्याचा पक्ष लक्षात राहिना. त्यानं वंचित गेला, बहुजन समाज पार्टीत गेला, आप पार्टीत गेला, राष्ट्रवादी आला, परत तुम्हाला सांगतो शिवसेना गटात गेला. त्यामुळे त्याचा पक्ष माझ्या लक्षात राहिना. त्याला तर माहीत आहे का नाही मला माहीत नाही. आणि विषय 3मध्ये वार्ड का थांबला आहे की ह्यानं रमेश बारसकरनं एक गुन्हा लपवला होता. तडीपारचा गुन्हा दाखल होता ह्याच्यावर. ह्याचा तडीपारचा गुन्हा दाखल असेल तर तुम्ही म्हणाल तडीपारचा गुन्हा कुठला. तर ह्याचं काळे धंदे तर कोणते काळे धंदे. तर ह्याने लहानपणापासून मटक्याचा व्यवहार करतो. कोण? रमेश बारसकर मटका चालवतो. दुसरं गोष्ट ह्याचा क्लब होता तर कुठं होता? गारवे हॉटेलवर ह्याचा क्लब होता. परत तुम्हाला सांगतो आपल्या जुन्या मैत्री थिएटर होतं. आठवतं आहे ना तुम्ही? मला माहीत नाही, माझ्या 15-20 वर्षाखाली मैत्री थिएटर होतं. जुन्या माणसाला माहीत आहे कुठं होतं. तर ते महबूब सोबत दर्ग्यापाशी मैत्री थिएटर होतं. तर रमेश बारसकर काळ्या धंद्यातनं ती जागा घेतली. तिथं त्याचा क्लबचा धंदा होता. तिथे गुन्हा दाखल झाला होता. दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर ह्याचा गारवा हॉटेल आहे. अजून दुसरं कुठं ते अर्जुन फंडला एक हॉटेल आहे, आर्यन हॉटेल आहे. तिथं ह्याचा यशव्यवसाय चालतो. तर हा यशव्यवसाय एकट्याचा नाही. ह्याच्यात उमेश पाटील आणि त्याच्यात भागीदारी. ही भागीदारी फक्त हॉटेलमध्ये नाही, ह्याची पक्षात भागीदारी आहे, ह्याची 2 नंबर धंद्यात भागीदारी आहे. भागीदारी म्हणली तर अजून तुम्हाला सांगतो लोकांना फसवण्यात भागीदारी आहे, कामधंद्यात टेंडरमध्ये यांची भागीदारी आहे. ह्या दोघांची भरपूर ठिकाणी भागीदारी आहे. तर विषय काय आहे तर वार्ड क्रमांक 3चा मुद्द्यावर येतो मी. तर त्या मुद्दा आहे की आमचे मित्र शिवरत्न गायकवाड यांनी त्याच्या विरोधात गुन्हा अपील दाखल केली ती सोलापूर सेशन कोर्टात. तर त्या अपीलचा निकाल विरोधात गेला. त्याने हायकोर्टातनं ऑर्डर आणली की बाबांनो हे इलेक्शन कसं झालं. तर इलेक्शन हायकोर्टानं असं सांगितलं की प्रभाग क्रमांक 3मधील अमधलं इलेक्शन फक्त स्थगित होईल. त्यामुळे मोहोळ शहराने संभ्रम निर्माण करून फक्त अमधलं आहे तिथल्या लोकांनी बमध्ये मतदान करू शकतात आणि नगराध्यक्षाला मतदान करू शकतात. फक्त अमधीनं त्यांनी मतदान करायचं नाही. फक्त 20 तारखेला मतदान होईल. बरोबर मला असं वाटतं माझ्या माहितीनं 20 तारखेला मतदान होईल. तर हा सगळ्यात रमेश बारसकर जातीवादी का जातीवादी आहे तुम्हाला सांगतो याचं उत्तर. आमचे नेते शाहजहानजी मालक असे येते की निर्मळ खडा आहे तो माणूस. लोकांसाठी जात पात बघितलं नाही. महाराष्ट्रात उदाहरण गौतम महाराज तरुण मंडळाचं शक्तिदेवीची सगळ्यात मोठी मिरवणूक शक्तिदेवीचा भक्त म्हटलं तर शाहजहान मालक आहे ती. तर तिथं फक्त त्यांनी हिंदू मुस्लिम केलं. आपण मुस्लिमाचं नेतृत्व सांभाळायचं का? हिंदू थाने रमेश बारसकर असा संभ्रम निर्माण केला की बाबांनो आपण शाहजहान मालक म्हणजे मुस्लिम आहे, ह्याचं नेतृत्व सांभाळायचं का? मी हिंदू आहे तर हिंदूच्या मागे या असं रमेश बारसकर म्हणतो. तर ही कशासाठी बाबांनो? त्यात त्यांनी लोकांचा जाती म्हणण्यापेक्षा धर्माचं विभाजन केलं. त्यानंतर जातीत तेढ निर्माण केला. रमेश बारसकर मधलं एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो रमेश बारसकर ह्याने 7 ते 8 पक्ष बदलतं. निर्णय तो घेतो पण निर्णय घ्यायच्या अगोदर 10 दिवस अगोदर लोकांना सांगतो बाबा मी कुठल्या पक्षात द्यावं. मला अनगरकरांनी विरोध केला, गायकवाड देशमुखने विरोध केला, मला इतर समाज स्वीकारत नाही तर तुम्ही माझ्या मागं व्हा. ही फक्त संभ्रम निर्माण करतो. एका लहान मुलाला विचारतो खांद्यावर हात टाकून किंवा प्रत्येकाला विचारतो. मग लोकांना काय वाटतं बाबा रमेश बारसकर माझ्या अंगावर हात टाकला म्हणजे मी लय मोठा झालो. रमेश बारसकर मला विचार अरे बाबांनो त्याच्या अगोदर त्यांनी निर्णय घेतलेला असतो की बाबा मी ह्या पक्षात जाणार आहे, तिथं मला मरलेलं तर खायला मिळणार आहे, मला तिथं माझ्या काळ्या धंद्याला संरक्षण मिळणार आहे. रमेश बारसकर तुम्हाला विचारत नाही, तुम्हाला येड्यात काढ्या धंदा येते. दुसरा मुद्दा प्रत्येक इलेक्शनमध्ये गेल्या इलेक्शन भागात कमी 60-70 जणांना शुक्रचं आश्वासन दिलं आणि सुकृत जी झाली नाही ती त्यांना काय म्हणतो अनगरकरांनी सुकृत केलं नाही.
अनगरकराचा संबंध काय आहे बाबा शिकृत तूच कमीत कमी त्यानं प्रत्येक टायमाला 2 दिवसाला 5 जणांना घेऊन जायचा. मी साक्षीदार आहे साहेब. दिशाभूल करतात. हां, दिशाभूल करतात साहेब. विषय काय माहिती आहे का, रमेश बारसकर प्रत्येक लोकांची दिशाभूल करतो, प्रत्येक समाजाची करतो, प्रत्येक धर्माची करतो, जाती तेढ निर्माण करतो. आता ह्या लोकांनी समजायचं आहे की तुम्ही त्याला निवडून द्यायचं का भाजपाला निवडून द्यायचं. फक्त ना लोकांचा संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न केला आहे. आता एक मुद्दा आहे बरं का, मोहोळ शहराच्या शिवसेनेच्या शहराध्यक्ष मुक्ता खंदारे शिवसेना म्हणजे कुठल्या गटातली? आता लय गट झाल्या. आमच्या आरपी पहिले होते का आरपी तसे जर गट झाले तसं गट किती येतं? एकनाथ शिंदे गटाचा मुक्ता खंदारे. हां, माझ्या भगिनी आहेत. हां, उमेदवारी त्यांची मागणी होती की बाबा मला नागराची पदाची उमेदवारी मिळाली. हां, तर त्यांचा असा आरोप आहे की बाबा या रमेश बारसकरांमुळे माझी उमेदवारी कट झाली आणि त्यांनी त्यांच्या मित्रांच्या मुलीला नागराधीश पदाची उमेदवारी दिली. फक्त रमेश बारसकर एकटे की त्याच्या हातातलं बाहुला कोण तर बनव. उद्या चुकून तर येणार तर नाही सोडून द्या साहेब. जनता आमच्या मोहोळची स्तुज्ञ आहे. अशी नाही एकदा फसते, दोनदा तीनदा फसत नाही. गेल्या 5 वर्षी 2016 फसली रमेश बारसकर विरोधात. कारण हा रमेश बारसकर अनगरावर बोलायचा की बाबा अनगर ना अमुक आहे, मिली भगत आहे, दीपक मेंबर राजन पाटलाचं मिली भगत आहे. काय नाही, दीपक मेंबर आणि रमेश बारसकर ही 2 बाजू आहेत. त्या 2 बाजू आहेत. त्या मला सांगा पूर्ण पश्चिम दिशा एक होऊ शकते कधी? तसं दीपक मेंबर आणि आदरणीय राजन मालक दोघेही ज्येष्ठ नेते ह्यांची कधी बाजू एक होणार नाही, विरोधक आहे ती. पण लोकांनी गेल्या 5 वर्षात म्हणजे 2016 असा संभ्रम निर्माण केला की ही मिली भगत आहे. ती मिली भगत आहे ती तर बाबा 2016 तू नगराध्यक्ष कसा झाला? माझा प्रश्न आहे त्याला रमेश बारसकर. राजेंजी मालकांचं त्यांना वर दाखवता ना नागराध्यक्ष व्हायला. कसं होते मला सांगा. तुमच्या वडिलावर शिव्या दिल्या, तुमच्या मुलावर शिव्या दिल्या, तुमच्यावर शिव्या दिल्या, कोण आशीर्वाद दिल बघा? कोण आशीर्वाद दिल? राजकारण तर गेलं तिकडे सोडून द्या. ती अनगरकर आहे ती ना अशी आहे ती की निष्ठेला आणि शब्दाला किंमत देते नाही. आणि जास्त काय बोलायचं आहे, मी त्यातला घटक आहे. मी घटक म्हणजे माझी बायको घटक आहे. माझा एक भाऊ आहे फरतडे म्हणून, मनीषा फरतडे, वहिनी माझी, ही 2 नगरसेवक होती. तर विषय घ्यायला हा रमेश बारसकर, आता विषय निघाला तर बोलतो सोडून द्या, ही पूर्ण करा बाईट बरं का. तर विषय काय माहीत आहे का, 2016 रमेश बारसकर 3 नगरसेवक निवडून आली. हा रमेश बारसकर पळून गेला, मालकाच्या गाडी घेतली, निघून गेला. बाकी 6 जण तुम्ही आणा, 6 जण तुम्ही आणा म्हणला. तर विषय काय झाला, शौकत तलबदार शाली मॅडम काँग्रेसची. तर त्या टायमाला शौकत बाईला घेऊन कोण जायचं? तर शौकत बाईला घेऊन जायची जबाबदारी माझ्यावर अण्णा फरतडे. त्यांनी मालकाला आणि भाऊसाहेबला सांगून माझ्यावर अण्णा फरतडे जबाबदारी दिली की शौकत बाईला तुम्ही घ्या. शौकत बाईला शौकत बाई असा आहे की एकदम म्हणजे हाजला जाऊन येण्यापेक्षा ती खरंच देव माणूस होता. अजून सुद्धा त्या माणसाचं आम्हाला कमी बसते, आम्हालाच नाही मोहोळ शहराला कमी बसते ती शौकत बाईची. त्या माणसाला आम्ही घेऊन गेलो. आम्ही 9ची तयारी केली आणि रमेश बारसकर हा राजन मालकाच्या पायावर, ती तुम्ही फक्त फोटोला बघितलं असेल, त्याच्या आदल्या रात्री रमेश बारसकर मालकाच्या रेस्ट हाऊस कारखान्यावर अक्षरशः दंडवट घालून 4दा पाया पडला. कितीदा? 4दा पडला. कधी पण आहे का त्याला समोर माया संकट आणणार रमेश बारसकरला? खरं खोटं मी सांगतो त्याला. तर नाही म्हणलं तर सांगा त्यानं. शब्दा खातो रडतो हरामखोर, जाणबुजून असा करतो. अहो एवढं असलं तर मला सांगा, फक्त राजन मालकामुळे त्यांना नगराध्यक्ष झाला. आणि तर म्हणतो ना 2 माणसामुळं मला अविश्वास आणला. काय अविश्वास नाही, फक्त लोकांनी वार्डात कामं करत नाही आणि प्रत्येक नगरसेवकाला तर दाबाचं काम करता. मग हे नगरसेवकातून उठाव झालता. राजन मालकांनी कधीच मतभेद केला नाही आणि कधीच सांगितलं. बरं ठीक आहे, माझी बायको होती नगराध्यक्ष. एक उदाहरण देतो तुम्हाला. पंढरपूरला एक मशानभूमी आहे. त्या मशानभूमीला शिवसेना वार्डातली आहे बरं का. उबाटा गट, आता सध्या उबाटा गटातलं महादेव गोडसेचं काम होतं. ते 137 लाखाचं काम होतं. आमच्यातल्या एका नगरसेवक सांगितलं की सरिता सुरवशे त्याला निधी द्यायली. मग मालकाने विचारलं कशाला निधी द्यायली? ती तर मशानभूमी द्यायची. मालकाचं त्याच्यासमोरच आमच्या पार्टीतल्या नगरसेवकांना फोन आला की संतोष किती निधी दिला? 37 लाख. अजून कमी पडत असेल बाकीची कामं थांबव, मशानभूमीला अजून निधी दे. तिथं शिवसेना म्हणजे सध्याचे उबाटा गट आणि राष्ट्रवादी असा काय भेदभाव करू नको, शेवट आपल्याला तिथंच जायचं आहे.
आपल्याला जगाचं महाराज तिथं आहे, तिथं आपलं ते एक नंबरच काम झालं पाहिजे. 37 लाख रुपये फक्त राजीनामा मालकामुळे काम झाले. महादेव गोडसेला तुम्ही विचारा. ही सांगायचं काम आहे. फक्त हा सबरून करतो अनगरकरमुळं. अनगरकरांचं संबंध म्हणजे ते नेतृत्व आहे तालुक्याचं. आम्ही त्यांचे कार्यकर्ते. त्यांनी नेतृत्व करायला नाही, मग तू करायचं नेतृत्व भामट्यानी. आणि दुसरी गोष्ट साहेब, नरखेड उमेश पाटलाचा काय संबंध आहे मोहोळमध्ये? मोहोळमध्ये उमेश पाटलाचा काय संबंध आहे? तू एक पाठी टाकली का? त्याला ते राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आहेत ना अजित पवार गटाचे, त्यामुळे त्यांचं घर राष्ट्रवादी वाढवायला ठुले घाला बाकस करा ठुले दादानी. आम्ही सुद्धा दादांची कट्टर कार्यकर्ते. अजून सुद्धा दादांना अजितदादांना मरुस्तर मानतो आम्ही. पण ह्यांना भकास कर राष्ट्रवादी संपायला ठुले का वाढवायला ठुले? अहो अनगर नगरपालिका सोडून द्या. तुला नगराध्यक्षाचा एकच उमेदवार भेटतो का रे? एकच उमेदवार भेटतो उज्ज्वल तिटी. बाकी 17 नगरसेवक नाही का? अहो हनच फॉर्म बाद केला ती. हनच फॉर्म काय फक्त स्टेटबाजी करण्यासाठी. टंटबाजी करतात. की काय माहीत आहे राजकारणात काय सिस्टीम असते त्या. ही जनतेला काय माहीत नसते. जनता आपली भोळी दिसते कॅमेऱ्यापासून. असं प्रकरण काय काय गाजलं की बाबांनो तिचं ते विज्युअल थिएटरचं प्रत्येक चॅनलवर दिसायला. आम्ही महाराष्ट्रीयन जनतेने याचं मोहोळ तालुक्यात चौकशी करायची. राजन पाटील म्हणजेच मोहोळ तालुका आहे. ह्या मोहोळ तालुक्यात दैवत आहेत राजन पाटील. आता म्हणते नाही अरे काय ती तुमच्या चॅनल आली खाली मलिदा बॅट पण देते नाही. ही मलिदा गँग आहे. मलिदा गँग फिंग नाही. जे सत्य बोलतो ते खरंच बोलतो. माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम, प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहोळ. संपर्कासाठी मोबाईल नंबर 99 21 58 77 99, त्याचबरोबर 97 30 79 23 84.